व्हिडिओ काढते ओहो दुबई से आई मेरी दोस्त। आजकल नवीन ट्रेंड आहे दुबई ना, आता दुबई बोलतात दुबई दुबई। हेलो गाइस हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू अनदर व्लॉग। आता तुम्ही जिला पाहिलं ती होती माझी जीवश्य कंठस्थ मैत्रीण जी दुबईला असते आणि ती काही दिवसांपूर्वी भेटायला आलेली इथे इंडियाला आम्हाला सगळ्यांना। सो आम्ही आधी दादरमध्ये भेटलो, त्यानंतर वी डिसाइडेड टू हॅव फूड बिकॉज आम्ही सतत भुकेलेली असतो। सो श्वेताला खायचं होतं ऑथेंटिक वरण भात, त्याच्यामुळे आम्ही आस्वादला गेलो दादरच्या। तिथे मस्तपैकी वरण भात आणि त्याच्यासोबत ना त्यांनी कोरड्या, ती ओल्या नारळाची करंजी, लोणचं, कढी, एक्स्ट्रा वरण, दही असं सगळं होतं। त्यासोबत आम्ही बटाट्याची गोडी भाजी आणि पोळी मागवलेली। सो अँड आय ट्राईड देअर मोदक बिकॉज मी असं ऐकलंय तिथे मोदक खूप कमाल मिळतो। एकतर अतिशय मऊसूद आणि असं गरम गरम मोदक, आणि याला म्हणतात मोदक खाण्याची खरी पद्धत, अशी तुपाची धार सोडलेली मोदकावर। आणि द मोदक वॉज अमेझिंग, खूप 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 जास्त कमाल मोदक होता। श्वेताला मोदक खाण्याची इच्छा होती, तो संपूर्ण मोदक मी खाल्ला विदाउट हॅव्हिंग एनी गिल्ट। येस बट येस इट वॉज अमेझिंग। आणि त्यानंतर श्वेताला थोडीशी शॉपिंग करायची होती, सो आम्ही थोडंसं असंच टाइमपास म्हणून बँड्राला, हिल रोडला आणि लिंकिंगला थोडंसं भटकत होतो। त्यानंतर श्वेताने तिची एक दोन कामं होती ती आटपून घेतली अँड त्यानंतर आय सेड बाय टू माय फ्रेंड बिकॉज तिला 2 दिवसांनी परत दुबईला जायचं होतं। त्यानंतर मैं चली गई घर बिकॉज मम्मीचा येणार होता बर्थडे। सो मी आमच्या मातोश्रींना घेऊन गेलेले हेअर वॉश करायला। सो मम्मीने कधीच प्रोफेशनली असं सलॉनमध्ये जाऊन हेअर स्पा केला नव्हता, सो आय थॉट टेकिंग हर टू हेअर स्पा। मम्मी फर्स्ट टाइम हेअर स्पा करणार होती, सो त्यामुळे आय वेंट फॉर अ व्हेरी रेग्युलर हेअर स्पा बिकॉज म्हटलं तिला सूट नाही झालं तो उगाच इश्यू नको। सो तिच्यासाठी तो खूप वेगळा एक्सपिरियन्स होता, त्याच्यामुळे ती खूप एन्जॉय करत होती। मी पण तिथे बसल्या बसल्या टाइमपास केला, थोडेसे आयब्रोज वगैरे करून घेतले। त्यानंतर त्यांनी तिचं फायनल हेअर वॉश केलं आणि ब्लो ड्राय करून केस व्यवस्थित सेट करून दिले। दिस वॉज अ फायनल लुक, शी वॉज लुकिंग रिअली प्रिटी आणि ती खूप खुश होती। त्यानंतर वी सेलिब्रेटेड हो बर्थडे, पण बर्थडेला आमचा इतका गोंधळ चालू होता की मला काही शूट नाही करता आलं। सो या दॅट्स अबाउट इट। प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये प्रतिक्रिया कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।